वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती हा यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवरील आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे मी अंगारकी चतुर्थी याविषयी माहिती. तर अंगारकी संकट चतुर्थी ही आली आहे 6 जानेवारी या दिवशी. जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात आणि ही वर्षातून 2 ते 3 वेळा येते. ह्या चतुर्थीला मंगळवारी येत असल्यामुळे गणपतीचा हा वार अतिशय प्रिय असल्यामुळे ह्या चतुर्थीला जे कोणीही उपाय करतं ते अतिशय फलदायी असतं. कर्ज जर असेल किंवा लग्न होत नसेल, आयुष्यात काही अडथळे आहेत तर ते सुद्धा ह्या चतुर्थी केल्याने टळतात. तर आपण चतुर्थी दिनांक 6 जानेवारी वार मंगळवार या दिवशी आहे अंगारकी चतुर्थी. चंद्रोदय रात्री 9:16 मिनिटाला आहे. तर 9:16 तुम्ही ही चतुर्थी सोडू शकता. तर आता आपण बघूया चतुर्थीला करता येणारे उपाय. त्यापूर्वी जर तुम्ही माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. अंगारकी चतुर्थीला गणेशाची उपासना केल्याने अनेक पटीने फळ मिळते. अंगारक हे मंगळ ग्रहाचे नाव आहे आणि म्हणून या चतुर्थीला अत्यंत शक्तिशाली चतुर्थी असे मानले आहे. अंगारकी चतुर्थी वर्षातून 2 वेळा तर कधी 3 वेळा येते, म्हणून तिला दुर्मिळ आणि विशेष असे महत्त्व आहे. अंगारकी चतुर्थी ही विघ्नांचा नाश होतो, कर्ज अडचणी अडथळे कमी होतात, मनाला शांती मिळते आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ती दूर होते. विशेषतः मंगळदोष, लग्नातील अडथळे, आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणी यावर उपायकारक मानले आहे. अंगारकी चतुर्थीचे प्रभावी उपाय आहेत. त्यापैकी एक गणपती पूजन. सकाळी स्नान करून श्री गणेशाला लाल फूल म्हणजे जास्वंदीचे लाल फूल व्हायचे आहे आणि दुर्वा ज्या गणपतीच्या आवडीच्या आहेत त्या 21 किंवा 108 काड्या तुम्ही दुर्वांची जुडी जी असते ना, 21 काड्यांची जुडी ती वाहू शकता किंवा 11 ह्याची सुद्धा वाहू शकता, पण 21 ह्याची अवश्य व्हा. आणि त्याचबरोबर गणपतीला लाल चंदन अर्पण करा आणि हा मंत्र किमान 108 वेळा म्हणा. तो मंत्र म्हणजे ओम गण गणपतेय नमः. नंबर 2, उपवास कसा करायचा आहे तर बघा, दिवसभर उपवास किंवा फलाहार घ्यायचा आहे आणि संध्याकाळी गणपती पूजनानंतर मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे. तर दिवसभर उपवास करणार तर त्यावेळी फक्त फळ खाणार का? काहींना आरोग्याची सुद्धा बरेच समस्या असतात. कोणाला उपवास सहन होत नाही तर तुम्ही हे फराळ करू शकता. म्हणजे शाबूची खिचडी खाऊ शकता, वरीची भगर खाऊ शकता. म्हणजे वरईची भगर म्हणतात आमच्या इथे, काही भागामध्ये वरई म्हणतात, वरीचे तांदूळ म्हणतात, ते तुम्ही खाऊ शकता. रताळे खाऊ शकता, बटाटे खाऊ शकता, त्याची भाजी करून खाऊ शकता, रताळ्याची खीर करून खाऊ शकता. परत तुम्ही दूध खाऊ शकता, केळ खाऊ शकता, सफरचंद खाऊ शकता. म्हणजे फळं वगैरे तुम्ही खाऊ शकता. तर कोणती गोष्ट खायची नाही तर तुम्हाला गाजर, भेंडी, वांगी हे खायचे नाही. जर तुमचा उपवास नसेल तरीही खायचे नाही, उपवास असेल तरीही खायचं नाही. आणि संध्याकाळी गणपती पूजनानंतर मोदक आणि गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांची अंगारकी चतुर्थी मिठाची असते त्यांनी मोदकावर सोडायचं आहे. ज्यांची मिठाची नसते त्यांनी आपलं रोजचं जेवणातलं जेवण म्हणजे चपाती भाजी खाऊ शकता. फक्त वांगी आणि गाजर खायची नाही. ह्या 2 भाज्या आवर्जून टाळा. तर संध्याकाळी 9:16 म्हणजे 9:20 तुम्ही सोडू शकता. तर मंगळदोष शांती व्हावी, मंगळदोष हा शांत व्हावा म्हणून एक उपाय आहे. मंगळवारी त्या मुलांनी किंवा मुलीने लाल वस्त्र परिधान करायचं आहे आणि गणेशाला लाल मोदक अर्पण करायचा आहे आणि गरजू व्यक्तीला लाल मसूरची डाळ दान करायची आहे. नंबर 4, अडथळे दूर होण्यासाठी उपाय. गणपतीसमोर बसून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा जो श्लोक आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे. विशेष असे घरगुती उपाय. घरात मुख्य दरवाजाजवळ ना आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे.
ते स्वस्तिक कुंकवाचे काढायचं आहे बरं का. उंबरठ्यावर आपण जी रांगोळी वगैरे काढतो त्याच पद्धतीने फक्त आपल्याला ही स्वस्तिक जे आहे ते कुंकवाने काढायचं आहे. आणि गणपतीची पूजा करताना मनात एकच संकल्प ठेवायचा आहे, तो म्हणजे आपलेही चांगले व्हावे आणि इतरांचेही चांगले व्हावे. आणि मनामध्ये जी इच्छा आहे ना ती एकच आपल्याला ठेवायची आहे आणि पूजा करायची आहे. आणि अंगारकी चतुर्थीला ह्या टाळायच्या आहेत गोष्टी, ते म्हणजे चंद्रदर्शन टाळायचं आहे गणपतीची जोपर्यंत तुम्ही पूजा करत नाही तोपर्यंत. दुसरी गोष्ट म्हणजे घरात वादविवाद अजिबात होऊन देऊ नका, भांडणे होऊन देऊ नका, कलह होऊ देऊ नका. अगदी कितीही समोरून जरी भांडायला आलं ना तरीही वादविवाद होऊन देऊ नका. खोटं बोलणे टाळावे आणि मनामध्ये अपवित्र विचार, वाईट विचार अजिबात येऊ देऊ नका. तर अंगारकी चतुर्थी दिवशी श्रद्धेने केलेली गणेश उपासना तुमच्या सर्वांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करो, अशी मी गणपतीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची समाप्ती घेते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपते नमः अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ.